नमस्कार, मी अंतरा. स्वातंत्र्यामध्ये तुमचं स्वागत आहे. महाशिवरात्र म्हटलं की उपवास तर आलेच आणि महाशिवरात्रीला 2 वेळेचा आपल्याला उपवास करावा लागतो. पण उपवासाचे पदार्थ तरी बनवायचे काय हा प्रश्न भरपूर पडतो. तर असाच एक कॉमन पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तो म्हणजे वरीचा भात आणि दाण्याची आमटी. खूप छान लागते ही आमटी आणि सोपी देखील आहे ही आमटी. वरीचा भात आणि दाण्याची आमटी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यातलीच एक माझी ब्राह्मणी पद्धत आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. महाशिवरात्र म्हटलं की उपवास तर आलाच आणि आपल्याला दोन्ही वेळेचा उपवास करावा लागतो. तर त्यासाठी बरेच वेगवेगळे पदार्थ आपल्याला करायचे असतात. तर त्यातलाच अगदी पचायला हलका आणि अगदी सोपा असा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तो आहे वरीचा भात आणि दाण्याची आमटी. उपवास म्हटलं की हा कॉमन पदार्थ आहे, पण बऱ्याच जणांना हा पदार्थ करता येत नाही किंवा बऱ्याच जणांच्या पद्धतीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पण आमच्याकडे जी पद्धत वापरली जाते त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवते. आमच्याकडे जो बनवला जातो तो अगदी ब्राह्मणी पद्धतीने बनवला जातो. तर त्यासाठी आपण इथे घेतलं आहे 1 कप वरी तांदूळ, म्हणजेच वरीचे तांदूळ. हे उपवासाला खाल्ले जातात. काही जण याला सामा म्हणतात, काही जण याला भगर म्हणतात. आम्ही याला भगरसुद्धा म्हणतो. तर हे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर आपण प्रथम ही भाजून घेऊया. भाजून घेतल्यामुळे काय होतं, वरीचा भात म्हणजेच भगर ही छान अशी मोकळी होते. तर त्यासाठी हे भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण हे भाजून घेऊया. तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे. तर इथे मी टाकते 1 कप वरीचा भात म्हणजेच भगर. आपल्याला हे मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला भरपूर नाही भाजायचे आहेत, हलके असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा जो कच्चटपणा असतो तो गेला पाहिजे. हे भाजून घेतल्यामुळे आपला वरीचा जो भात आहे तो चिकट होत नाही, चांगला मोकळा होतो. तर आता आपण एक 3 ते 4 मिनटं हा छान असा भाजून घेणार आहोत. हा व्यवस्थित भाजायचा आपल्याला. इथून अजिबात बाजूला हलायचं नाही आहे. जर चुकून आपण बाजूला झालो किंवा आपलं लक्ष दुसरीकडे गेलं तर हा वरीचा भात हा पटकन जळू शकतो. तर आता आपला वरीचा भात हा चांगला भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपला वरीचा भात हा चांगला भाजून झालेला आहे. वरीचे तांदूळ जेव्हा तुम्ही आणता ते फक्त निवडून घेणं गरजेचं असतं, कारण कधी कधी यामध्ये पोरकिडे असतात किंवा बारीक अशा किडी पण असू शकतात. त्यामुळे व्यवस्थित हे साफ करणं खूप गरजेचं आहे आणि साफ करून झाल्यावरच मग ते आपल्याला भाजायचे असतात. तर आता आपले हे वरी तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तर आता आपण भगर करायला घेऊया. तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून साजूक तूप. वरी तांदूळ हे शक्यतो तुपावर केले जातात. तर आता आपलं तूप हे चांगलं तापलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 बटाट्याच्या चिरलेल्या फोडी. इथे मी बटाटा पाण्यात टाकला होता म्हणजे तो काळा नाही पडत. आता आपण हे छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बटाटा नको असेल तर नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. पण बटाट्यामुळे याला एक खूप छान चव येते. आता आपला बटाटा छान परतवून झालेला आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत भाजलेला वरी तांदूळ. हे छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे व्यवस्थित परतवून झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत गरम पाणी. हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी साधारणतः 1.5 ग्लास हे पाणी टाकलं आहे. पण जर तुम्हाला जास्त मऊ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण अजून वाढवू शकता. मी मध्यम ठेवणार आहे, अगदी फडफडीत नाही आणि अगदी मऊ पण नाही. तर मी इथे साधारणतः 1.5 भांडं हे पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून दाण्याचं कूट आणि 2 टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं. आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. यावरती आता मी एक झाकण ठेवणार आहे आणि यावरती 1 ग्लास हे पाणी घालणार आहे. म्हणजे आपला वरीचा भात हा
वाफेवरती चांगलं शिजेल. जर तुम्हाला वाटलं की वरीच्या भातामध्ये पाणी थोडं कमी वाटतंय तर नंतर तुम्ही चेक करून घालू शकता. तर आता आपण एक 5 मिनटं हा वरीचा भात शिजवून घेऊया आणि मग 5 मिनटानंतर झाकण काढून बघूया. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी अजून इथे लागणार आहे कारण थोडं आपलं पाणी हे कमी पडलं आहे. पाणी जास्त झालं तर ते कमी नाही करता येणार, पण कमी झालं तर आपल्याला थोडं पाणी हे घालता येतं. आता आपण इथे अजून साधारणतः अर्धा ग्लास हे पाणी टाकणार आहोत. जर लागलं तर परत घालता येतं. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि साधारणतः 5 ते 10 मिनटं हे वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर आता आपला वरीचा भात शिजतोय तोपर्यंत आपण दाण्याच्या आमटीची तयारी करायला घेऊया. दाण्याची आमटी करण्यासाठी आपण आता मिक्सरचं भांडं घेणार आहोत. यामध्ये घालणार आहोत 1 कप दाण्याचं कूट. यानंतर आपण घालणार आहोत ज्या वाटीच्या मापाने आपण दाण्याचं कूट घेतलंय त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धा कप हे ओलं खरवडलेलं खोबरं घालणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 ग्लास पाणी. तर आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. आपलं दाण्याचं कूट आणि खोबरं हे छान असं वाटून झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. असं आपल्याला साधारणतः वाटायचं आहे. एकदम असं स्मूथ टेक्स्चर आपलं असं यायला पाहिजे. छान असं आपण इथे बारीक वाटलेलं आहे, बघताय तुम्ही. तर आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण दाण्याची आमटी तयार करायला घेऊया, पण त्याआधी आपला वरीचा भात झाला आहे का ते बघूया. तर आता आपला वरीचा भात झाला आहे का तो आपण बघूया. आपला वरीचा भात हा मस्त तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती झाकण ठेवूया, म्हणजे वाफेमुळे हा छान असा भात मुरला जाईल आणि छान असा भात होईल. आपलं दाण्याचं कूट आणि नारळ याचं वाटण हे वाटून झालेलं आहे. तर आता आपण दाण्याची आमटी तयार करायला घेऊया. आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून साजूक तूप. इथे मी अजून 1 टेबलस्पून तूप ॲड करते. तुम्हाला जर अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. म्हणजे मी साधारणतः इथे 3 टेबलस्पून हे तूप वापरलेलं आहे. हे आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून जिरं. जिरं टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 छोट्या बटाट्याच्या अगदी बारीक फोडी ह्या आपल्याला याच्यात टाकायचे. इथे मी बटाटा पाण्यात टाकला होता म्हणजे तो काळा पडत नाही. ह्या बटाट्यामुळे ह्याला खूप छान चव येते, पण हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल बटाटा तर नाही घातलं तरीही चालेल. तर आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालूया. आपण हे छान असं परतून घेऊया. हा बटाटा या दाण्याच्या आमटीत खूप छान लागतो, पण हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण याने खरंच खूप छान चव येते. अगदी एकच बटाटा घालायचा आहे, तो सुद्धा अगदी लहान असा बटाटा घालायचा आहे आणि एकदम अशा छोट्याशा फोडी करून घालायचा आहे. तर आता आपण हा बटाटा छान असा शिजवून घेऊया. तर आता आपला बटाटा हा छान असा शिजलेला आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत हे जे वाटलेलं आपण दाण्याचं कूट आहे हे आपण घालणार आहोत. यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी साधारणतः या भांड्यामध्ये 2 ग्लास हे पाणी टाकणार आहे. आपल्याला ही आमटी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. ही आमटी खूप छान लागते, एकदम मस्त लागते. तर आता आपलं छान असं हे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार, 1 टीस्पून साखर. इथे मी साखर घातले, ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण ह्यानेही खूप छान चव येते. आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडी वाढवायची आहे. आपल्याला ही आमटी छान अशी उकळवायची. इथे मी साधारणतः एवढीच पातळ ठेवले कारण नंतर ही थोडी आमटी आळते. जर तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. यामध्ये आपण घालणार आहोत 1 कोकम. कोकमामुळे सुद्धा ह्याला छान चव येते. फक्त कोकम घालताना जपून घाला, कधी कधी कोकम ही खूप आंबट असतात.
त्यामुळे मी इथे एकच घातलं आहे. तुम्ही चव घेऊन बघा, जर हवं असेल तर अजून तुम्ही कोकम ॲड करू शकता. तर आता आपण ही आमटी छान अशी उकळवायची. जर तुम्हाला कोणाला कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीर घालू शकता. कोणी तिखट खात असेल किंवा कोणी हळदसुद्धा खातात तर तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. आम्ही हळद, तिखट आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे उपवासाला खात नाही, म्हणून मी इथे वापरलं नाही आहे. तर तुम्ही खात असाल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आपली ही आमटी छान अशी उकळवायची. तर आता आपली इथे आमटी चांगली उकळलेली आहे. छान अशी आपण एकदा ढवळून घेऊया. हे बघा, थोडी आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ही आमटी लगेच घट्ट होते, लगेच आटते. त्यामुळे अगदी आयत्या वेळेला करा, नाही तर तुम्ही बराच वेळ आधी करून ठेवली तर ती एकदम घट्ट होऊ शकते. तर मी साधारणतः एवढीच पातळ ठेवली आहे. तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून करू शकता. पण ही आमटी जेवताना आयत्या वेळेलाच बनवा, म्हणजे याची चव अजून छान लागेल आणि अति घट्ट होणार नाही. साधारणतः एवढीच पातळ आपल्याला ठेवायची. तर आता आपली उपवासाची दाण्याची आमटी आणि वरीचा भात हा तयार झालेला आहे. आपलं मस्त उपवासाचा वरीचा भात आणि दाण्याची आमटी ही तयार झालेली आहे. खूप छान लागते ही. तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. याला अजिबात वेळ लागत नाही. पूर्ण दिवसभर आपला उपवास असतो तेव्हा हे करायला अगदी सोपं आहे. या पद्धतीची खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी इथे वरीचा भात, दाण्याची आमटी ही गोड लिंबाचं लोणचं आणि दही यासोबत खाणार आहे. तुम्ही कशाबरोबर खाणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. गोड लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही ती नक्की बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी ही कशी झाली. इथे मी ब्राह्मणी पद्धतीने बनवलेली आहे, थोडीशी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. प्रत्येक जणांची पद्धत ही थोडी थोडी वेगळी असते. तर ही माझी पद्धत तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा, अगदी झटपट होणारी आहे. तर इथे आपला वरीचा भात आणि दाण्याची आमटी ही तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. विश तुमची, डिश आमची. नमस्कार.